कधी कधी असं पण होऊ शकतं ना, की जो कमिशन एजंट, आपण त्याला कमिशन एजंटच बोलू, तो असं बोलेल की तुमचा माल खराब झाला वगैरे. खोटं बोलू शकतो. हां, असं बोलू शकतो. त्यावेळेस आपण काय करू शकतो? हा तो फ्रॉड आहे. फ्रॉड आहे तर याला इन्शुरन्स येतात. ठीक आहे. समजा समोरच्या पार्टीने तुमचे पैसे बुडवले तर तुम्ही ECGC नावाचा इन्शुरन्स आहे. गव्हर्नमेंटची फार चांगली स्कीम आहे ती. की त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवण्याच्या आधीच तुम्ही बाहेरचं व्हेरिफिकेशन पण त्याच इन्शुरन्स कंपनी तुमचं करून देणार आहे. एक मिनिट, की तो कमिशन एजंटला पण तो इन्शुरन्स लागू होतो का समोरचा बाहेरच पाहिजे? बायर बेस कमिशन एजंटला. कमिशन एजंटला इन्शुरन्स लागू होत नाही. दॅट इज नॉट अ लिगल वे. तर मित्रांनो, तुम्ही इथंच चुकता, की समोरचा बायर आहे का कमिशन एजंट आहे, तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. ECGC इन्शुरन्स हा समजा आपल्या कंटेनरची व्हॅल्यू 10 लाख रुपये, त्याच्या 90% पर्यंत तुम्हाला इन्शुरन्स बसतो. ठीक आहे. 90% रक्कम तुमची इन्शुरन्समध्ये सेफ आहे. त्या पार्टीने पैसे बुडवले, नाही दिले, उधारीत माल मागवला होता, काही पर्याय नाही उरला आपल्याकडे, आपण दिला त्याच्यावर विश्वास ठेव आणि त्याने आपले पैसे बुडवले, तर तुम्हाला 90% पैसे मिळणार आहे. कारण 10% तुमचा मार्जिन आहे, तो सोडला. मुद्दल सेफ आहे ना, धंदा थांबणार नाही ना. गव्हर्नमेंटचा म्हणणे तू थांबू नको, आम्ही सपोर्ट करतोय. असा एक प्रकारचा इन्शुरन्स लोकल बिझनेसमध्ये कुठलाच नाही दे, कुठलीच कंपनी नाही. कुणीच लॉसमध्ये जाणार नाही. कोणीच लॉसमध्ये जाणार नाही. एक्सपोर्ट वापायची बुडतच नाही. ज्यांनी हा इन्शुरन्स न काढता एक्सपोर्ट केला त्यांच्याच बुडाले. विचारून घ्या मार्केटमध्ये. तरी पण काही जण लॉसमध्ये जातात, तर त्याचं कारण हे कमिशनवर केलंय. कमिशन. ओके, कमिशन.